स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा तर आणि जर त्यांना वाटलं तरच फक्त ते रनआउट आणि हाईटचं नो त्याच्यासाठी वापरले जातात. बाकी रिव्ह्यू कोणतंच नाही आहे. 7 ओव्हरची मॅच पॉज बॉलर यूज करायची आहे आणि 30 मिनिटांमध्ये 7 षटकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे स्पर्धा सुरू होते. पहिली तारापूर प्रीमियर लीग. एका साईडला MS11 आणि MK ब्रदर संघ नाणेफेक जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलाय. इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार. सर आपण बघत आहात गौरव नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. काय मांगेला प्रीमियर त्यांनी गाजवली होती. जिथे तुमचं सरकारी हॉस्पिटल बनलं 8-10 वर्षापूर्वीचा इतिहास आम्ही पाहिला आहे आणि तिथूनच बघायला जोरदार टाळायला पाहिजे. सामना सुरू होतो. पहिला चेंडू टाकला जातो. ऐतिहासिक सुवर्ण काळामध्ये 11-26 मोर्या शॉर्ट ऑफ रेंज चेंडू. पहिला चेंडू गडी जातो की पाहायचा आणि ते पहिल्याच चेंडूत विकेट घेतलाय. बघा काय इतिहास लिहिला गेलाय आणि बाद होतोय तो खेळाडू अमित. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू अक्षय बाद झालाय. धन्यवाद डीजे. बऱ्याचशा वेळेस आपण पहिला चेंडू षटकार देखील पाहिलाय, पहिला चेंडू विकेट देखील पाहिलाय आणि पहिला चेंडू विकेट घेतला. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडूला पूल करायचा होता. चेंडू प्रॉपर टायमिंग झाल्याने जातो पहिल्या चेंडूवर विकेट. तर मोठा झटका यावेळेला बाकी मोतीलाल शाह संघाला बसतोय. आता बाकी नवीन खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. ओ यस, आमचे आदरणीय योगेश किणी यांचं आगमन होते. यस योगेश किणी या. हो आमच्या योगेश किणी आमचे कुडणचे एक अतिशय उत्कृष्ट ऑर्गनायझर म्हणून त्यांना आपण पाहायला जेव्हा तिकडे मोठ्या मॅचेस होतात कुडणच्या मैदानावर त्यांचा खूप मोठा सपोर्ट मला बघायला मिळतो. त्या देखील सन्मानित केलं जातं. यास आमचा तुम्ही आलात सन्मान स्वीकारलात त्याबद्दल देखील तुमचं तारापूर प्रीमियर लीगतर्फे हार्दिक अभिनंदन. जेव्हा मैदानाची इथे डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो साहिल. ह्याला बाकी आता विकेट सामोर धावा करावे लागतील. ओ हलक्यापणे खेळून काढलाय. धावपदाचा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. यास चुकीचं कॉल आणि इथे पुन्हा चान्स मिळायला भेटतोय आणि इथे बाकी गडी बाद. काय घडतंय मैदानामध्ये. दबाव ज्यांना म्हटलं जाते ना, एक उत्सुकता असते, दबाव असते. कधी वाटते की मी तर फार अभ्यास केलाय, मला भूगोलाचा पेपर सोपाच जाणार आणि मग खग्रास चंद्रग्रहण सूर्यग्रहण वगैरे दुसरे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा परीक्षक विद्यार्थ्यांची जशी परिस्थिती होते ना तसा दबाव इकडे पाहायला मिळतोय. यस दैसरचे आमचे मोठे सपोर्टर विक्की यांना कोण विसरू शकते. निलेश फायटरचा खंदा फलंदाज खंदा गोलंदाज म्हणून असंख्य वर्ष काम करणार. का निलेश फायटरची ख्याती होती. सुरुवातीच्या काळामध्ये 8 लोक जायची, 2 लोक बाकीचे घ्यायची आणि जर काही क्वार्टर फायनलला पोहोचलो का मग सर्व संघ येऊन यांना बाहेर ठेवायची. असे विकी यास हे प्रेमच वेगळं आहे. तारापूर क्रिकेटशी जमलं तुमचं नातं बघायला मिळते. 2 चेंडूत 2 गडी बाद झालेत. सुरुवातीचा धक्का बसला तो अक्षयच्या नावाने, दुसरा धाव बाद झाला तो मी तुम्हाला बघायला मिळतो सैल. आता बाकी येतात ते रोशन. मोठी जबाबदारी दोघांच्या खांद्यावर. हॅलो, आमच्या या स्पर्धेसाठी नेहमी मदत करणारे आणि तृषांगचे को ओनर बर्वेश कुट्टे यांचा सत्कार राहिला आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. या बर्वेश कुट्टेजी या. किरण जाधव यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. सर अतिशय सुंदर गोलंदाज. 2 चेंडू 2 गडी तंबूत परतलेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बाटीने खेळून काढलाय. हो काय लेंथ बघायला मिळते. उंच पुरा असा गोलंदाज जो कामावर लागला आणि विकेटपासून लांब गेलाय. पण ज्या पद्धतीने 2-3 वर्ष आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी गेल्या, कारण कांबोड संघातून धनंजय आणि अक्षय नंतर प्रखरशाने नाव कोणाचं घेतलं जाते ते ह्या खेळाडूचं नाव घेतलं जाते. पुन्हा शिकत आपल्या षटकाला पुढचा जीव राईट मोर विकेट मारतात. 7 षटकाचे सामने आपण पहिल्यांदा या भागात नव्हे तर महाराष्ट्रात बघत आहोत. आहा चेंडूला घेतलाय सरळ डीला जुगारून इथे पहिला षटकार बघायला मिळतोय का आणि स्पर्धेतला पहिला षटकारचा मान तुम्हाला बघायला मिळतो. सद्गुरु साईनाथ महाराज की निघालो तुम्ही. धन्यवाद डीजे. हा महिना म्हटला की साईची पालखी पदयात्री जातात. असंख्य पदयात्री या पालघर राहून तालुक्यातून साईपर्यंत पोहोचल्यात. आपण त्या स्टेटसच्या माध्यमातून बघत असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा परेश आरेकर एकदा गोलंदाजी करतोय. बॅकफुटला गेलाय. चेंडू टटवलाय. चांगला हुक शॉट बघायला मिळतो डिस्कवरच्या रिझनला आणि बघता चेंडू जातो. 1-2 धावा इथे बाकी क्षेत्ररक्षण होते आणि बघता 2 धावा या फलका लागून धावसंख्या होती ती
8 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणावं लागेल ते MK ब्रदर्ससाठी. खूप चांगल्या परीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर अक्षय बाद झाला, दुसऱ्या चेंडू धावबाद झाला आणि आता बाकी गरज असताना चांगल्या पद्धतीची फलंदाजी करता तुम्हाला रोशन नावाचा हा खेळाडू फलंदाज बघायला बघतो. पुन्हा एकदा गौरव बॅकफुटला गेलाय, कट केलाय, कव्हरच्या रिझनला जातो, प्रॉपर टायमिंग होत नाही. इथे गचाळ क्षेत्ररक्षण डीप कव्हरचा खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 9 धावा. चला डिजिटल थांबा. परेश आरेकर ताई पॅकर्सचा खेळाडू, ज्या ताई पॅकरने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धबधबा निर्माण केला, त्या संघातून खेळताना आम्ही विनंती करतो परेश आरेकर या, तुम्हाला इथे बाकी सन्मानित केलं जात आहे. निश्चितच खरोखर एका कांबोडा गावाचा खेळाडू बघता बघता आमच्या निलेश पाटीलचा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख पडली आणि ताई पॅकर्ससाठी मोठमोठ्या महाराष्ट्राच्या मैदानावर जाताना ज्याने आपल्या खेळाने प्रत्येकाची मनं जिंकली अशा ताई पॅकरचा खेळाडू परेश आरेकर या साहेब मंचावरती या. परेश आरेकर प्लीज या, आपण यायचं आहे. आणि मी किरण जाधव यांना विनंती करतोय की या परेश आरेकर या खेळाडूचं देखील आपण सन्मान करा. काय गोलंदाजीची धार बघायला मिळाली, यॉर्कर कसं टाकायचं आणि प्रेम कसं करायचं हे कोणाकडून शिकावं, त्या परेश आरेकरकडून शिकावं. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या क्रिकेट इतिहासामध्ये ज्याने सुवर्ण काळ अशी अक्षर लिहिली गेली. ओहो इथे जीवदान दिलंय आपण बघा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एक मोठा गोलंदाज. नो बॉल आहे इथे. फ्री हिट असणारे 2 धावा बघायला म्हणजे जीवदान दिलं गेलं आणि जीवदान कोणाला मिळालं आहे, रोशनला. बघूया कशा पद्धतीने महागात पडते, कारण रोशन हा प्रॉपर बॅटिंग करत असताना या परेश आरेकर तुम्ही इथे आलात, आमचा सन्मान स्वीकारलात, त्याबद्दल देखील तारापूर वासवातर्फे TCL क्रिकेट प्रीमियर लीग तर्फे अनेक अनेक धन्यवाद. फ्री हिट फुलटच चेंडू टटवलाय, सरळ जातोय, उंच भरारी घेतोय, जिथे मिळतात 6 धावा. खणखणी षटकार म्हटलं जातं ना तारापूरमध्ये गेला. बाबरजी 1-2 मिनिटं थांबा ना, एकच 2-3 चेंडू होऊन द्या, मग आपण त्याचा सन्मान करणार. खरोखर निर्भीड समाचार एक अतिशय उच्च दर्जाचं संपादक आहात ते. आणि निश्चितच मी संतोष पाटील साहेबांना विनंती करतोय की आपले सर्वांचे लाडके निर्भीड समाचारचे संपादक नागनाथ बाबर साहेबांचा आपण इथे बाकी सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. ज्याच्या लेखणीतून साप्ताहिक पत्रकार म्हणून बोईसरमध्ये खूप मोठं नाव त्यांनी कमवलं. अन्यायाला न्याय देण्याचं काम ज्याच्या लेखणीतून आपण पाहिलं आहे, असे सर्वांचे आवडते संपादक निर्भीड समाचारचे आदरणीय नागनाथ बाबासाहेब यांना इथे सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या TCPLचं एक सन्मान चिन्ह म्हणून तुम्हाला दिलं जाईल. तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा ते बघायला मिळेल तेव्हा प्रत्येक पहिल्या वर्षीची तारापूर प्रीमियर ही आठवण तुमच्या जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खरोखरच मायेची उबदार शाल ज्यांच्या पाठीवर टाकली जाते, एक शाबासकीचं नाव त्यांना दिलं जाते. फुलांचं सुगंध आणि आमचं एक चांगलं सन्मान एक कायम आठवण राहावी म्हणून तुम्हाला पत्रिका केलं जातं. या स्पर्धेमध्ये तुम्ही आपल्या लेखणीसाठी वेळात वेळ करून आलात, त्याबद्दल तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग तुमचे अनेक अनेक धन्यवाद. असंच बाबासाहेब प्रेम या भागावर तुमचं असणार आहेत आणि यापुढे जेव्हा जेव्हा सामाजिक कार्यकर्ते आणि बरेचसे का होईल तेव्हा मनापासून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तुमचं काम चालू ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आमच्या इथे स्पर्धा असेल तेव्हा आमंत्रित केले जातील आणि वेळात वेळ काढून तुम्ही या, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मैदानाच्या आधारामध्ये जो घडतंय फलकात धावसंख्या लागली ती 22. 7 षटकाचे सामने, 2 षटक पॉवर प्ले हे तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा गोलंदाजी हाताळतो तो म्हणजे चेतन मोहिते. ओ लेग ब्रेक बघायला मिळतो. चेंडू थोडासा पडल्यानंतर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तुम्हाला बघायला पहिल्या षटकात. आता बघा 22 धावा, थोडंसं महागडे षटक बघायला मिळते कारण 11 धावा ह्या पहिल्या 3 चेंडूत गेल्यात. पुन्हा एकदा आपण बघतात रोशन आणि अक्षय हे 2 पंच तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओहो पुढे निघाले होते इथे बाकी महेश यादव थोंडू यष्टी होते. दरम्यान षटक संपली 2, तर पॉवर प्लेचं क्रिकेट संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकात धावसंख्या फलकावर लागली ती 22 धावा, 2 गडी बाद. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावं लागेल कारण सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले. त्यानंतर भागीदारी करणे गरजेची होती. भागीदारी झाल्यानंतर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचा होता. स्ट्राईक रोटेट करता करता अतिशय सुंदर पद्धतीची फलंदाजी रोशन आणि तुम्हाला अमित
यांच्याकडनं बघायला मिळते 2 षटकं आणि 22 धावा. निश्चितच चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने 2025 हे पर्व उगवलं आणि एक सुरुवात झाली तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगची. ज्या तारापूर भावाने आम्हाला उच्च क्रिकेटवर शिववैभव हा तारापूरचा जुना क्रिकेट संघ आपण पाहिला, जिथून बघायला मिळालं. आणि शिववैभव म्हटलं की माझं दिवंगत द्विगीच ची आठवण बघायला, दिगू नावाचा एक जो फलंदाज होता, अप्रतिम दिगंबर, काय फलंदाजी केलाय, अशा अनेक आठवणी आपण इथे पाहायला मिळतात. आता बघा षटक हाताळतो महेश नावाचा जो अष्टपैलू खेळाडू, ज्याने खरोखरच पॉवर प्लेचा बादशाह म्हणून ज्याला आपण ओळखलं गेल्या पालघर तालुक्यामधल्या, जिचे मोठे सामने जेव्हा निलेश फायटर संघाकडनं व्हायचं तेव्हा खेळाडू पाहिला. पुन्हा आपल्या षटकाला पहिला चेंडू, ओ शॉट प्लॅन, गुड प्लॅन, स्पॉटवर चेंडू उचली घेतो का, इथे बाकी चेंडू स्किट होणार. खूप चर्चा अतुल जाधवची होते, खूप चर्चा मनोजची होते, खूप चर्चा नीमची होते. अजून देखील नीमसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया कशापर्यंत स्पर्धा करतो. 10-10 10 षटकाचे सामने होते. निलेश फायटर नांदगावला विजय झाला तेव्हा नीमची फलंदाजी खूप अविस्मरणीय झाली. खडे खेळायचा होता ना, भूमिती ना गणित आहे, मिळालं तर 20पैकी 7 आणि 5 असा ज्याने विचार केलाय तो फलंदाज तुम्ही इकडे पाहायला मिळतो. प्रॉपर बॅटवर आला नाहीये आणि हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो अमित नावाचा. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. महेश यांच्याकडे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. अतिशय अप्रतिम 7 षटकाचे सामने हे तुम्हाला इकडे बघायला मिळतात. आपण बघत आहात पहिलं वर्ष TCPL तारापूर प्रीमियर लीग. बॅकफुटला गेलाय, कव्हरला केला, इथे बाकी क्षेत्ररक्षण सज्जनशीला डीप कव्हर पहिल्यापासून खूप फील्ड सेटलमेंट, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे आणि धावसंख्या होती ती 23 धावा. माझ्याबरोबर माझे गुणलेखक आहेत भाऊ, एक मिनिट. आकाश मेहर. आताच आम्हाला या मंचावर धनंजय सावे साहेब आणि महेश नाईक साहेब यांचं स्वागत मी राजेश कुट्टे आणि तुषार किणी यांना करा. निश्चितच धनंजय भाऊंचं नाव घेतलं की माझ्या दोन्ही मुलींना ॲडमिशन ह्यांच्यामुळेच मिळालं आणि बघता बघता त्यांच्यामुळेच मला म्हणजे उच्च शिक्षित झालं. याचं सर्व श्रेय जर असतील तर मी धनंजय भाऊने देईल. अमितला खेळ होतोय हा गोलंदाज. अमित प्रयत्न करतोय की आपण मिडविकेट मुलांच्या पट्ट्याकडे पण एक कसलेला फलंदाज बघायला मिळतो. 13 वर्षापासून खेळायला सुरुवात केली. एक पारंपरिक प्रतिस्पर्धी उच्च असा अनुभव ह्या फलंदाजाकडे तुम्हाला बघायला मिळतो. निलेश फायटरमधून फक्त फलंदाजी करायची, गोलंदाजी करायची, पण आता क्रिकेट बदललं आहे. कारण बरेचसे खेळाडू एक गाव एक संकल्पना आणली, पण एक गाव एक संकल्पना ना क्रिकेट चांगलं संपलं. जे पूर्वीच्या काळामध्ये आम्ही 6 पॅकर बघायचे, यंग ॲच्युअर, निलेश फायटर, पालघर सावली असे बघाय. अहो बॅट चेंज घेतला आणि इथे बाकी झेल सुटला गेला. डायरेक्ट हिट पाहायला मिळतो पंचाकडे जात आणि इथे गडी बाद. काय सुंदर झेल सुटल्यानंतर आपण चेतन मोहितीला पाहिलं, लक्ष ठेवलं, हातात पुन्हा चेंडी कॅरू केला, डायरेक्ट थ्रो केला आणि इथे बाकी 30ला गडी तंबूत परततोय. आपण 45 मिनिटे डिले झालो. संध्याकाळ होईपर्यंत मला वाटतं सगळे सामने 7 षटकाचे व्हायला पाहिजेत. एका दिवसात 5 सामने. आणि बघा आयोजन एवढं सुंदर आहे. तुम्हाला रेड चिपची कुपन आहेत ते ऑलरेडी आमच्याकडे 5 आलेत. पाठीमागे तुमचं नाव समोर लिहिलं जाईल आणि ते कुपन घ्यायचं, ज्यांना मॅन ऑफ द मॅचचे नाव टाकायचं तिथे जायचं. मागे त्यांचं स्टॅम्पिंग आहे, सिग्नेचर आहे. अ वेल नॉन ऑर्गनायझेशन ज्याला म्हटलं जातं बघायला मिळते. ओके, आमचे दादूस म्हणजे खरोखर एक उत्कृष्ट सिंगर भिवंडीचे संतोष खरं त्यांचं नाव आहे, विश्व नेटवर्कचे मालक. आणि आमच्या दादूस तुमच्या भेटीला येतील. कारण ह्या भागामध्ये असंख्य असं लग्नामध्ये ज्यांच्या गाण्यावर आपण प्रेम करतात आणि मग ताईचं लग्न असो किंवा दादाचं लग्न असो, आमचे सलीम गोंडी साहेब येतात. यस, आपण तारापूर धमाकामध्ये भेटलो होतो आणि निश्चितच ज्याने खरोखर जाती परिजातीच्या जाऊन आपण हिंदुस्थानाचे नागरिकांचं प्रतीक दाखवलं, त्यांना सन्मानित केलं जाते. खरोखर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाते. मी यतीन जाऊन यांना विनंती करतो. यतीन जाधवजी या गवंडी साहेब आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. खरोखरच हेच तुमचं प्रेम आहे ना. पारशी, मुस्लिम, भंडारी, वाडवळ, आदिवासी 12 जाती असं म्हटलं गेलं. त्याचं असंख्य समाजाचं गाव हे तारापूर घडलं जाते. डॉक्टर होमी बाबा, काय हो तारापूरचा इतिहास किती मोठा सुवर्ण काय लिहिला गेला आहे. काय का आपण पाहायला गेलं, BRC आणि टॅप्सपर्यंत आपण रमानकडून पाहायला गेलं.
पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला आहे, हलक्या पाण्याने खेळला आहे, पॉईंटच्या हातामध्ये सरळ चेंडू जातो. गुड बॉलिंग. गौरवची उंची आहे, त्या उंचीचा पुरेपूर तो फायदा घेतो आणि इथे जर विकेट मिळला तर स्किट चेंडू जास्त होणार, टर्नपेक्षा बॉल पडल्यानंतर वेगाने चेंडू निघणार आणि इथे बाकी तुम्हाला लेदरचे परवणीप्रमाणे चेंडूवर जावं लागेल. 3 गडी तंबूत परतलेत. सुरुवात खराब झाली पण त्यानंतर बाकी चांगली भागीदारी तिसऱ्या गड्यासारखी अमित आणि आपण एकंदरीत बघितले तर रोशनकडनं पाहिलेत. बॅकफुटला गेला आहे, चेंडू कट केला आहे, डीप गलीच्या दिशेला चेंडू जातोय. बघता बघता एक धाव पूर्ण होते, थ्रो करेपर्यंत यशचं कॉलिंग आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांशी जर खोर बघितला तर MS11 संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. 7 षटकाचे सामने पहिल्यांदा हा महाराष्ट्राच्या पटलावर तुम्हाला बघायला मिळतात. संध्याकाळी 4:30-5 पर्यंत दादूस एक महाराष्ट्राचे उच्च सिंगर ज्याने कोळी गीता पण सुरुवात केली आणि त्याचं कोळी गीत त्याला आपण ते वाजवणार आहोत, ज्या कोळी गीतमुळे त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिली. संपूर्ण पुन्हा एकदा गौरव आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे एक धाव बघायला मिळते. बघा सुंदर क्षेत्ररक्षण करेपर्यंत थोडंसं मिसफिल्डिंग होते पण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 28. 7ची सरासरी बघायला मिळते. 7 षटकाचा सामना असेल, 4थं षटक मार्गस्थ आहे. आता बघा पुन्हा मोठी जबाबदारी रोशन नावाच्या फलंदाजावरती. इथे बाकी पंचाने वाईड घोषित केलाय. खरोखर कारण पंच जे आहेत खूप मोठे क्रिकेट ते खेळलेत. एका साईडला अक्षय अक्कू मॅन फ्रॉम देलवाडी आणि एका साईडला रोशन मॅन फ्रॉम उनुबाट. मित्रपरिवार दांडी, हिंदुस्थान दांडी अशी संघ गाजवलीत. अक्कू म्हटला की मधला फळीचा तडाखे बंद फलंदाज नीरज पायटर संघाकडनं खेळताना आपण असंख्य वर्ष पाहिलेत. हो बॅकफुटचा चेंडू कट करायचा होतो. कटसाठी पोजन खडे खडे खेळले आणि उत्कृष्ट सोपा झेल सरळ हातामध्ये जातोय आणि इथे बाकी चौथा गडी परत जातोय तो MP ब्रदर्सचा रोशन. एक आद्य कर्तव्य आहे तर मी संतोष पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हुसेन पटणी यांचा स्वागत करायचं आहे. एक लिजेंड खेळाडू, वय वर्ष 55, अजूनही क्रिकेट 52 अजूनही लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खेळत आहेत. एसटी महामंडळामध्ये नीरज राऊत यांनी मंचावर यायचे. नीरज राऊत कुठली जिम रे? जिम कुठली? यांचं स्वागत करतील ते आवेश जुमानी. चला आपण जाऊया मैदानाला. आजमध्ये खूप चांगली गोलंदाजी गौरव नावाचा खेळ तुम्हाला टाकताना पाहत आहात. दॅट्स अ बॅट्समन. हा एक चांगला फलंदाज उगवता तारा आपण बघितलात. 10-10ची स्पर्धा गाजवणे नांदगावला तारापूर संघ विजय 64 संघाने भाग घेतला होता. 10 षटकाची स्पर्धा होती आणि तिथे बाकी ज्या पद्धतीने फायनल मॅच तो जिंकला पण त्या अगोदर अडकलेली मॅच नियाज माजगावकरचं कौतुक केलं. 5-12 अशा बिकट परिस्थितीनंतर तिथे जी नियाज माजगावकरने लेदर क्रिकेटची परवणीप्रमाणे फलंदाजी केली आणि पवनसूद सारख्या बल्लाढ्य संघाला पराभूत केलं. अप्रतिम खेळी आपण पाहिल्यात आणि सेमीफायनल सामना 4 रिव्हर्स स्वीपचे षटकार जे आपण बघितलेत त्या नांदगावच्या मैदानावरती निम बोराच्या बॅटीतून तिथे बाकी मग विजयी ठरला तो निलेश पायटरचा तारापूर संघ. आता बाकी गोलंदाजी करतो महेश, स्वतः आयकॉन खेळाडू आहे. ॲक्च्युली महेशला खऱ्या अर्थाने घ्यायचं होतं ते मोतीलालला, कारण मोतीलालचं आणि त्याचं एक नातं वेगळ्या प्रकारचं बघायला मिळते पण यावेळेला बाकी तो पाहायला मिळतोय. चला पाटील चष्मालांकडनं अप्रतिम अशी ऑफर दिलाय. मैदानाच्या बाहेर बाउंड्रीवर कोणत्याही प्रेक्षक एका हाताने कॅच घेईल त्याला गॉगल मिळेल. मॅन ऑफ द मॅचसाठी दिलाय पण मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी एका हाती जर कॅच घेतला तर प्रत्येक कॅचला एक गॉगल ठेवला गेला पाटील. आणि ही बायसिकल हवे जुमानेकडे आणि ही बायसिकल बघितली की मनोजची कुडांची आठवण येते आम्हाला. काय बायसायकल घेतलाय मनोजनी. ताईसाहेब म्हटलात की वा जाऊया आपण डबल सीट लांब लांब लांब. ते गाणं वाजवलं गेलं आणि मनोज आणि मनोजची अर्धांगिनी बघता बघता घरामध्ये गाणं कोणतं वाजवलं. जशी सायकल आली तर जाऊया आपण डबल सीट लांब 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 असं गाणं बघायला मिळालं. अतिशय अविस्मरणीय अशा अनेक आठवणी आज तुम्हाला पाहायला मिळतात. बघा सायकल आली, सायकलनंतर गाडी आली, गाडीनंतर मग सासवडे जायचे दिवस वाढले गेले. बघा कसं प्रेम असते.
घराच्या राजा आम्ही प्रत्येक मोठा पुरुष असतो, पण घराच्या मध्ये गेल्यानंतर एक दुर्गा माँ असते, ती म्हणजे आपली पत्नी. आहा, गुड शॉट इथे पाहायला मिळतो. 6 धावा, खडखडीत षटकार सचिनच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळतो. स्पर्धेमध्ये जेव्हा 10 खेळाडू असायचे किंवा 9 खेळाडू असायचे, तेव्हा हे लोक प्राकर्षाने खेळत असायचे असं आपण पाहिलं. आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. ओहो, काय हुक शॉट, दॅट्स अ परफेक्टली हुक शॉट. हा खरा हुक शॉट बघायला मिळतो फाईन लेगच्या दिशेला जाताना. छोटा सणीचा खेळाडू आणि ह्या षटकामध्ये बाकी तिसरा षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी बघायला मिळेल. पहिला षटकार मारला तो लॉंग ऑनच्या रिझनला, दुसरा मारला तो स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि तिसरा मारला तो फाईन लेगच्या रिझनला. शॉर्ट ऑफ रेंजचा पुरेपूर फायदा घेतला आणि आता बाकी धावसंख्या होते 49 धावा. खूप चांगल्या परिस्थितीनंतर बाकी निर्माण केला. तिसऱ्या विकेटची पार्टनरशिप तुम्हाला पहिली चांगली बघायला मिळाली. पहिला चेंडू गडी गेला, दुसरा चेंडू धावबाद झाला. 2 चेंडू दोन्ही बाद गेल्यानंतर बाकी पार्टनरशिपची गरज होती. तिकडे पार्टनरशिप तुम्हाला रोशन आणि अमित ह्याच्याकडनं बघायला मिळाली. त्यानंतर अमित बाद झाला, रोशन देखील बाद झाला. आता सचिन आणि नीम हे बाकी चांगली फलंदाजी करत असताना खरोखर सचिनचं मनापासून कौतुक करेल. अप्रतिम म्हणजे फलंदाजी हॅट्रिक षटकार आपण मनोजच्या महेश फलंदाजी बघितलं करून. ओ, रायझिंग डिलेवारी इथे पुन्हा तसा फटका खेळायचा होता, खूप चांगला कन्वर्ट केला. दरम्यान षटकं संपलीत 5 आणि 5 षटकाच्या समापनानंतर 49 धावा म्हणजे 0.999च्या सरासरी धावसंख्या काढल्या जातात. आणि इथे जाऊया एकदा पुन्हा डीजेकडे. धन्यवाद डीजे. आपण बघत आहात संध्याकाळी 4:30 ते 5 आयकीचं डोंगर. एकविराची अनेक गीतं दादूजांनी गायलीत. बघा, दादूच म्हटलं की निश्चितच आपल्या भिवंडी भागातलं एक आदरणीय मोठं व्यक्तिमत्व, खूप मोठं सिंगर आणि त्या कोळी आगरी गीतांनी असंख्य महाराष्ट्राला आपल्या प्रेमात पाडणारा हा दादूस गोल्डन मॅन म्हणून त्याला ओळखला. गळ्यामध्ये सोनं टाकायचं आणि मग गळायचं असं मी विचार दादूस का होते. मग दादा हे सोनं टाकलं की सोनेरी आवाज येतो आणि मग सोनेरी लोक आपल्याला बघायला मिळतात. बघा कशा पद्धतीची एक वेगळी परंपरा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो दीपक. दोघं भाऊ आज भावांसमोर एक बाकी बघायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हलक्या बॅटिंग खेळून केला. वेल बॅटिंग. खरोखर निमचं मनापासून कौतुक. एवढा पाठीमागे का आला तुम्ही. आयकॉन खेळत मला वाटते तुम्ही 5व्या-6व्या नंबर आणि 50 धावा या फलकावर लागला. तर पहिली 50 या स्पर्धेतली संघाची बघायला मिळते आणि तो संघ MS11 मोतीलाल शहा आणि त्यांचे संघ दुसरे एक पार्टनर आहेत सौरभ राऊत. हे दोघं मालक आहेत. ओहो, काय चेंडू उचललाय. पहिल्यांदाच मुलीच्या प्रेमात पहिलं प्रपोज टाकला आणि तिने आय लव्ह यू टू सांगितलं. अशा पद्धतीचा षटकार बघायला मिळतोय. काय फलंदाजीकडे बघायला मिळते. सचिन नावाचा फलंदाज तसं बघायला मिळतो. दैवत का म्हटलं जातं, कारण सचिन नाव म्हटलं की मोठा क्रिकेटपटू बघितलं जात आहे. गुड बॅटिंग.
गणेशनगर तारापूरचा आणि गणेशनगराचे खेळाडू आज खेळणार कारण संकष्टी आहे. गणरायाचं नाव बघायला मिळत. 4 षटकार त्याच्या बॅटीतून बघायला. संकटाच्या कामामध्ये चांगल्या पैकी फलंदाजी रोशन आणि अमितने केली, धावा जमवल्या आणि आता फिनिशरचं काम करायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला सचिनकडे बघायला मिळते. फरकात धावसंख्या लागल्या ती 9 चेंडू आणि 27 धावसंख्या खेळतो. काय ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. 56 धावा झाल्यात. पुन्हा दीपक नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अफलातून बॅटिंग. छोट्या चढीचे खेळाडू आहेत म्हणजे सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ ज्या पद्धतीने खेळायचे तशी आठवण इकडे बघायला मिळते. इथे बाकी अपील केले जाते का डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. इथे आबाधुबीचा प्रकार लक्षात आला. पूर्वीच्या काळामध्ये शाळेत सुट्टी व्हायची. आमच्या पंकजावने सांगितलं की काकूभाई ह्यांच्याकडे आपण चेंडू घ्यायला जाऊ. एकच जर्नलिस्ट होतं. शाळेचे पुस्तक 10वीची अपेक्षित ही पिढी काकूभाईकडे बघायला मिळाली. बघा वृत्तांकन करणारा माणूस कसं असायला पाहिजे. किती जुनी आठवणी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि धावसंख्या 1-27. बघूया नेमकडून कसं भाई से भाई क्या टकराव दिखने को मिलेगा. पुन्हा दीपक आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. रिवर्स खेळायचा होता. पंचाकडे दाद मागितली जाते पण पंच बाकी चाणाक्ष बघायला मिळतात. अतिशय सुंदर पंचगिरी. खूप मोठा क्रिकेटचा अनुभव ज्याच्या पाठीशी तुम्हाला बघायला मिळतो. स्क्वेअर लेगला आपण बघत आहात रोशन ठाकूर, मॅनपॉम, उनबाट आणि एका साईडला अक्कू बघायला मिळतो. अक्षय नावाने पण क्रिकेट विश्वात अक्कू नावाने ओळखलं गेलं. काय त्याचे इनिंग खेळल्यात हो. 8 चेंडू 32 धावा, 16 चेंडू 49 धावा. निलेश पाटीलला विजय मिळवून देण्याचं काम केलं. असे मोठमोठे रथी महारथी क्रिकेटपटू आज तुम्हाला खऱ्या अर्थाने बघायला मिळतात. निलेश पाटील जर आपण बघितलं तर आता मला वाटतं की 500च्या वरती खेळाडू त्या संघातून खेळले असतील असे क्रिकेटपटू आपल्याला बघायला मिळतात. आपण बघत आहात तारापूर प्रीमियर लीगचं पहिला सामना. एका साईडला MS11 MK ब्रदर. MS11 फलंदाजी करतोय. फरका धावसंख्या लागल्या. 6वं षटक मार्गस्थ 57. पुन्हा दीपक गुड बॉलिंग. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. गुड अंपायरिंग. नो वाइड. कन्वर्ट नहीं कि आप कोशिश करेंगे तो वाइड देंगे. क्रिकेट की नई आधुनिकता आप देख रहे हैं. आपण बघत आहात की क्रिकेटच्या जगतामध्ये कसं परिवर्तन केलं गेलं. गोलंदाजाला थोडंसं मूव देण्यासाठी, गोलंदाजाला वाव देण्यासाठी हे बाकीचे नियम बनवले गेलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी दीपक हाताळतोय. आपल्या भावाला बाकी बांधून ठेवलाय. यावेळेला वाईट. बघा तुम्ही चेंडूवर गेलात, बाहेर गेला, वाईट दिला गेला आणि एका धावसंख्या पुढे सरकते 58. म्हणजे 10ची सरासरी तुम्हाला हे पाहायला मिळेल. 70-75 धावा ह्या तुम्हाला कमीत कमी इकडे करावं लागेल. गुड बॉलिंग. 6वं षटक म्हटलं म्हणजे हाणामारीचं अब्सोल्युटली गुड बॉलिंग. प्रत्येक चेंडू लाईन अँड लेंथमध्ये टाकत असतात दीपक. ओव्हरपिच चेंडू ट्रॅव्हल केलाय. ग्राउंड शॉट जातोय. इथे बाकी मिड विकेटच्या रिझनला खेळाडू येतोय. मिडॉनच्या रिझनला फील्ड थ्रो करेल. एकच धाव बघायला मिळेल. गुड थ्रो. अशा आपली धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 59. निश्चितच मालक, त्यांच्या अर्धांगिनी, घरातले परिवार सपोर्ट बघतात की ट्रॉफी कशी का आमच्यापर्यंत. शेवटच्या दिवशी तुम्हाला बँजोचा नजराना रविवारी बघायला मिळेल. मग असे असंख्य प्रकारचे नृत्य. मग रात्री 12, 1, 2 किती वाजतील तो येणारा क्षणच सांगू शकेल. अशा पद्धतीचं आयोजन. साई मनोरंजन बँजो पार्टी ज्याने खूप मोठं नाव लौकिक कमवलं आहे. बोईसरच्या भागामध्ये लग्न असो, काही असो, मग ताईचं असो किंवा दादाचं असो, ही साई मनोरंजन बँजो पार्टीचे जे मग तुमचे वादक बघायला मिळतात, सिंगर बघायला मिळतात. अशा पद्धती नजराणा बघायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये ज्याने एकविराचे गाणी गाऊन ज्या कोळीवाड्याचं नसेल किंवा आगरी समाज नसेल अशा भिवंडीचे सर्वांचे लाडके दादूस हे संध्याकाळी 4:30 ते 5 या काळामध्ये येतील. जाऊया शेवटचं षटक कोण हाताळतो बघूया. विधित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय ॲब्सोल्युटली गुड ऑर्गनायझेशन. 24 मिनिटं झालीत. तुम्ही कम्प्लिटली टाइमवर खेळ करत आहात. आणि यानंतर 2 संघनायक आहे. एखाद्या रेड चिप आणि माजिद फायटर यानंतरचा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये येऊन हजर राहायचं आहे. वेळ लढवू नका. आपण जे वेळ मिळते ते आपण कन्वर्ट करते. 45 मिनिटं जो आपण उशीर झाला आहे तो आपल्याला भरायचा आहे. माजिद फायटर कॅप्टन बी रेडी. रेड चिप जीप कॅप्टन रेडी. तर बघा कशा पद्धतीचे तुम्हाला दिलेत. कोणत्याही प्रेक्षकाने एका हातामध्ये कॅच पकडला तर आपल्याला गॉगल देण्यात येईल. आमचे पाटील चष्मेवाले, एक जुनं जाणतं चष्मा दुकान BRCच्या गेटच्या समोर गेला की तुम्हाला तोफा गेट, आमचं तोफा एक दुकान आहे, गॅलरी, त्याच्या समोर तुम्हाला बघायला मिळतात. नंतर अशा पद्धतीचे पुनश्च बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला विधित. चेंडू खोलवर टप्पा. अप्रतिम गोलंदाज. इथे बाकी मिड विकेटचा खेळ होतो. क्षेत्रक्षणाचे सज्ज होईल. थ्रो करत येते. एकच धाव बघायला मिळते. नितीन नावाचा खेळाडू. धनंजयचे हात सुळसुळतात. कधी माझी वेळ येईल. मनोज बघतात की कधी माझी सायकल पुन्हा माझ्या घरात जाईल. अनेक जण स्वप्न बांधून आलेत हो. त्यांच्या अर्धागिने बघतात की सायकल माझ्या पोराला तरी मिळेल. सायकल शाळेत जाताना ट्युशनला जाताना बघायला मिळेल. काय काय रसवलेत प्रत्येकाने. पुनश्च नवोदित गोलंदाज पाहायला मिळतो. गुड बॉलिंग, गुड शॉट सचिनच्या बॅटीतून. पण तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला नितीन नावाच्या खेळाडूकडनं मिड विकेटच्या रिझनला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या होते ती 61. विशू स्पोर्ट्स, विशू नेटवर्कच्या नावाने तुम्हाला इथे बघायला मिळते.
नितीन आपण थोडे दिवस झाले पुढे का मग ते सांगूया कशा परीकडे पेट नेहमी घेतल्याशिवाय स्पर्धेला मजा येत नाहीये. यस, बटर नावाचा खेळाडू आपला निलेश फायटर म्हणून त्याने असंख्य स्पर्धा गाजवण्याचं काम केलंय. नीम नावा लौकिक असतो अजून फटका बघायला मिळेल ज्या पद्धतीने नीमला ओळखलं जाते. नहीं नहीं, ये तो वाइड नहीं मिलेगा, बिल्कुल सीधी गेंद चली गई. आपको खेलना है, दोबारा गलती केला तुम्ही. अरे सूर्य गोलंदाजी बघायला मिळते. निश्चितच विधीतला मी मनापासून कौतुक आहे. 3 चेंडू आणि 2च धावा दिल्यात. आमच्या या प्रीमियर लीग मधील संघ मालक वाहिद जुमानी साहेब आलेत, त्यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहेत. अप्रतिम षटकार बघायला मिळतो आणि आता बाकी धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 67, 70-72. आणि मोरेश्वर बागदरे यांचंही स्वागत आहे. चला, निश्चितच आदरणीय जुने जाणते खेळाडू आज ही स्पर्धा बघायला भेटतात. जेवणाशिवाय कोणीच जाऊ नका, जेवणाची सोय केली आहे. थोड्याच वेळ जेवण अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. सुरुवातीचे 2 झटके, पहिला चेंडू कॉट बिहाइंड, दुसऱ्याचे रनआउट, त्यानंतर बाकी तिसरी कडीची पार्टनरशिप तुम्हाला अमित आणि रोशन यांच्याकडनं बघायला मिळेल. त्यामुळेच ही एवढी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. शेवटचे 2 षटकर 17 धावाची तिसऱ्या गटासाठी पार्टनरशिप झाली. संतोष पाटील साहेब त्यांचं वाहिद जुमानी साहेबांचं स्वागत करत आहेत. तसेच मोरेश्वर दवणे यांचं स्वागत, मोरेश्वर बागदरे यांचं स्वागत राजेश कुटे करतील. ये है चाइनीज की नूडल है, ना फ्राइड राइस है ना नूडल्स है, ये तो 65 है. अशा पद्धतीची फलंदाजी करत असताना काय बॅटिंग इकडे बघायला मिळते. क्रॅकर्स इनिंग कशी फोडावे, कशी फटाकेबाजी करावी इथे बघायला मिळते. आणि आता बाकी निश्चितच चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. 73 बघा, 70चा बॉल आहे आणि 73 धावसंख्या होत्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू. चला, दोन्ही कर्णधार या. मी अगोदर सांगितलं वेळ दडवायचं नाहीये. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत एका साईडला रेड चिप आणि माजिद फायटर ह्या 2 संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथे बघा यावेळेला वाईट धाव मिळते. पहिल्यांदा कुठेतरी यशस्वी निर्णय त्यांचा बघायला मिळतोय. तारिक भाई 70-70चे बॉल तुम्हाला बघायला मिळतात. आणि थोड्या याच्यात आपल्या विश्व नेटवर्कचं आम्ही कौतुक करेल. ज्या पद्धतीने बिरवाडी संघाचा विश्व आमचा एक जुना जाणता उत्कृष्ट क्रिकेटपटू काय ओपनिंग फलंदाजीने केलाय. आणि रेमंड गॉगलचा किडा म्हणून ज्याला ओळखला जाते हा विश्व. शेवटचा चेंडू बघूया. षटकार की चौकार की घडी बाद होते. जर षटकार पडत 80 धावा बघायला मिळतील. चेंडूला टटवला आहे, खोलवर टप्पा, सरळ चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. लॉंग ऑनचा खेळ फील्ड अँड थ्रो करावे तर 1 धाव यश धाव इथे पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांशी धावसंख्या होती ती 76, म्हणजे 77 धावा ह्या विजयासाठी करायच्या. चला, रेड चिप या. माजिद फायटर कडे आलेत का? रेड चिपचे कर्णधार आलेत. माजिद फायटर कडे आलेत. चला, आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. टॉस बॉक्स भाऊ करून घ्या. मी आमंत्रित करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला जे एकदम स्ट्रॉंगली सपोर्ट केलेला आहे असे राजेश कुट्टे, संतोष पाटील आणि तुषार किणी यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला, आपण एक बघत आहात एका सेट. एका साईडला आपण बघत आहात तो म्हणजे माजिद फायटरचे कर्णधार तुम्हाला बघायला मिळते साकीर मुल्ला. साकीर मुल्ला जी या. थोडेच दिवस उरलेत. कुमार गटामध्ये आहेत. नंतर ते आपल्यामध्ये स्त्रीजना पदवी बहाल केली जातील. येणाऱ्या 24 तारखेला त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. आणि एका साईडला तुम्ही बघत आहात रेड चिपचे कॅप्टन. मी विनंती करतो की आपण नाणेफेक करायची आहे इथे. पहिले चॉईस रेड चिप कॉल करतोय. राजेश कुठे साहेब छाप कॉल केला बघूया. काटा आलाय. चला, आपण स्थानापन्न व्हा. दोघांनी थांबा. नाणेफेक जिंकला. काय घेणार? नाणेफेक जिंकला आपण काय घेणार? फिल्डिंग. यस, तुमच्याकडे कोणकोणते खेळाडू आहेत? आमच्याकडे आधी तर सर्वात सिनियर प्लेअर आहे नियास अंकल, नंतर महिराजा आहे, नंतर इकडचा होमग्राऊंडचा प्लेअर आहे एक मधुर करून, आणि सरफराज असे चांगलेच प्लेअर आहेत आमच्यात. तुमचं थोडं फिटनेस डाऊटफुल आहे कारण तुम्ही इंजुरी झाला, खांदा गेला. पण निश्चितच तुम्ही खूप चांगले क्रिकेटपटू आहात. एकेरी 2 धावा तुमच्याकडे बघायला मिळतात. आणि अंडरआर्मचे तर तुम्ही
मोठे बादशाह आहेत, पण लेदर क्रिकेटमध्ये पण चांगलं क्रिकेट खेळलात आणि औरामध्ये देखील आपण बघितलं जेव्हा जेव्हा गरज पडलाय तर तुम्ही गेलाय. काय घेणार तुम्ही? फिल्डिंग घेतलंय आणि किती धावापै रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही बॉल तर चांगलाच आहे आणि जास्त स्कोर आहे, तर आम्ही 7 ओव्हरमध्ये कमीत कमी आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं हल्लीच्या काळामध्ये 4 षटकाच्याच मॅचेस बघायला मिळतात? इथे मी तर म्हणेल की खूप चांगली महाराष्ट्रातली मोठी नामांकित स्पर्धा जी 7 षटकाची केलाय त्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजनाबद्दल तर जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे. हे आयोजन आधी माझे पप्पा आणि यतीन भाऊने करायचा विचार केलेला, पण ते नाही झालं. पण यंदा केला तर जाम मस्त वाटत आहे आणि हे आयोजन झालंच पाहिजे, कारण की आपली तारापूरची 5-6-8 वर्ष आधी एवढी चांगली टीम होती, फायनल मारायची आणि कुठे ना कुठे असायची जसं क्वार्टरमध्ये. तर हे आयोजनाबद्दल धन्यवाद करेल की याच्यातून नवीन नवीन प्लेयर निघतील आणि परत एकदा तारापूरची चांगली टीम होईल. चला रेड चिप बघा आणि पहिल्यांदा मी दाखवतो कॅमेरामन जे आपल्याला कुपन दिलेत स्पर्धेमध्ये सर्वांचे पहिले 5 मॅचचे पॅच कुपन हे रेड चिपसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. जे तुम्हाला कुपन दिले 200 रुपयाचं गिफ्ट वाउचर आहे. काय म्हणाल, कसं वाटतं तुमच्या नाणेफेक आलाय? कोणते असे फलंदाज आहे की तुमची अपेक्षा तुम्ही बाळगू शकतात? माझ्यात आहे, टायगर आहे, अजून धनू आहे, मीही आहे, तर होईल. किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 80+ करायचा. यस दॅट्स इट. कारण या विकेटवर 80 धावा करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. एका साईडला रेड चिप आणि एका साईडला बघितलं आपण माजीद फायटरचे खेळाडू पण पाहिलेत. मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. अतिशय सुंदर गोलंदाजी जे पहिल्या षटकात बघायला मिळाली, अप्रतिम आयोजन तुम्हाला बघायला मिळेल. जसं सामना जाईल तर तसं आपण बघायला मिळालं आहे. आणि खरोखरच आज निश्चितच आमच्या ISPL साठी ज्यांची निवड झाली आहे प्रज्योत अंबिरे, वेळात वेळ काढून तुम्ही आलात. खरोखर तुमची गोलंदाजीची धुरा आणि आपले ते 13,000 रुपयाची आठवण आयुष्यभर. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 13 धावाची 7 धावाची आवश्यकता होती. पर्शी नावाचा प्रशांत माशी उत्कृष्ट गोलंदाज होता आणि तिथे बाकी सामना दिला आणि ती टुर्नामेंट नो कॉम्प्रोमाइज अशी तुम्ही जिंकलेली आहे. प्रत्येकाच्या लक्षात होते. गौतम मकरे वगैरे ही साईड बनवली होती. गुड बॉलिंग ट्रॅक खऱ्या अर्थाने आज बघायला मिळतं. प्रज्योत अंबिरेसारखा एक मांगेल्या समाजाचं मोठं वादळ तुम्हाला बघायला मिळतंय. चला एक सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी आहे. आपण मैदानाच्या बाहेर एका हाताने कॅच घेतला तर पाटील चष्मेवाले ह्यांच्याकडनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा गॉगल दिला जाईल. बघा ही सुवर्ण संधी प्रत्येक मॅच पासून इथे बघायला मिळते. किती सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळते. मॅन ऑफ द मॅचचे असंख्य पारितोषिक आपल्याला इकडे देण्यात येतील. चला विजयासाठी धावसंख्या करायची होती 77. बघा कशा पद्धतीने 70चा चेंडू आहे आणि विजयासाठी 77 धावा तुम्हाला करायच्या आहेत. अजून काय हवा वगैरे बघा. रेड चिपने बॉल चॉईस केलं. खूप सुंदर आयोजन. असं लिहून घेतलं पाहिजे. आपण पूर्वीच्या काळामध्ये संतोष अशी सुरुवात असायची, बॉल घेतला की लिहून ठेवायचा. चला 2 चेंडू अगोदर चॉईस केले गेलेत. स्ट्राईकला आहे तो महेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दीपक. चला 77 धावा विजयासाठी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तो अमित नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. महेश काय फलंदाजी आपण यांच्याकडनं पाहिलाय हो. निलेश फायटर संघासाठी खेळत असताना सातत्यपूर्ण ज्याने ओपनिंग फलंदाजी केलाय आणि पॉवर प्लेमध्ये कशा धावा काढायच्या, मग ते पास्तळचं मैदान असो, डहाणूचं मैदान असो, चिंचणी केडियाल असो, गावदेवी असो, आर्यन असो, शहापूर असो, पनवेल असो, भिवंडी असो, वाडा असो, निलेश फायटरचा धबधबाप होता आणि ह्या फलंदाजाने एका हाती सामना जिंकून याचं काम केलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला 77 धावा विजयाचं करत. यस रोशन पंच आमच्या इशारा करता सामना सुरू होतोय. टार्गेट चेस दिला आहे 77. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने येतो. सिमेंटचं विकेट आहे. इकडे प्रॉपर टायमिंग तुम्हाला करावं लागेल. ऑफ साईड ऑफ टेम परफेक्ट लाईन अँड लेंथ अशा परीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 12:04 पहिला चेंडू टाकलाय. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं टाकायची आहेत. पुन्हा एकदा राईट मोर्दीकडे मारा करत असताना अमित. नो बॉल दिलाय. इथे नो बॉल आहे. निश्चितच या नो बॉलचा खूप मोठा फायदा होतोय. जीवदान मिळतं. नो बॉल दिलाय आणि एक धावसंख्या होते 2. फ्री हिट असणार आहे. यस ओव्हर स्टेपिंग असेल नो डाऊट. ओव्हर स्टेपिंगमध्ये तुमचा नो बॉल गेलाय आणि हा जीवदानाचा फायदा कसा मिळेल तर पाहिला. पण नो बॉलवर जीवदान नाही आहे कारण नो बॉलवर विकेटच नाही आहे. धावसंख्या 2 निवडून आपलं खातं खोललं गेलं. 77 धाव विजयासाठी करायची. प्रत्येकाची उत्कंठा वाढत जाईल. बघा कितीपर्यंत मोठमोठे सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी पाहुणे म्हणजे संतोष म्हणजे दादूस नावाचा एक उत्कृष्ट गायक ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन झेंडा रोवलाय. संध्याकाळी 4:30 वाजता आपल्याकडे येतील.
आहा कव्हरच्या रिझनला चेंडू खेळलाय पॉवर प्लेच्या डोक्यावर इथे बघी एक धाव बघायला मिळते आणि बघता बघता सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. ओहो वाटा कलेक्शन आणि पिकअप काय अमितकडनं पाहायला मिळते. थोडं लेट थ्रो केला असं म्हणायला बघायला नीम थोडासा उशिरा चेंडू राहिला. धावसंख्या 2 निवड धावसंख्या ते 7-4. 77 धावा विजयासाठी दिल्यात. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. आज जरी संकष्टीचं बघा कशा पद्धतीने उद्घाटन झालं ना. गणरायाला वंदन केलं गेलं. संकष्टीच्या दिवशी हा सामना सुरू होतो आणि तारापूर प्रीमियर लीग ही बघितल्यानंतर प्रत्येकाची उत्कंठा वाढली गेला. एक सुंदर देखणं आयोजन रुबाबदार सोहळा या मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. अमित 8 ते 10 बॉलचा रनअप. आहा रिव्हर्सिव्ह चेंडू केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझनला सीमा पलीकडे 4 धावा. काय कन्वर्ट केलं गेलं. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अगोदरपासूनच तयारी केली गेली होती आणि याचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. चला अतिशय सुंदर डीजे तुम्हाला ऐकायला भेटतो. संगीताशिवाय माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख नाही असं म्हटलं जाते. चांगली सुरुवात केलाय. 77 धावा विजयासाठी हव्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी एज घेतला. इथे बाकी झेल होते की पायाचा आणि मोठा गाडी. यष्टीरक्षक कोण आहे संघाचे मिनू. इथे बाकी पहिला झटका बसतो आणि बाप झालाय तो निश्चित दीपक नावाचा खेळाडू आणि पहिल्या गाडी तंबूत परतलाय. फरका धावसंख्या लागलाय ती 8. आपण जर विचार केला पहिला गडी तंबूत झाला होता MS चा 0वरती. दुसरा गडी तंबूत झाला होता MS चा 0वरती. त्यानंतर बाकी 17 रोजी चांगली भागीदारी बघितली. इथे बाकी चांगली सुरुवात झाल्यानंतर ऑफसाईड ऑफ स्टंप कट करायचा चेंडू गली आणि पॉईंटच्या रिझनला एज गेली आणि एक सुंदर झेल पकडला गेला सरळ यष्टीच्या हातामध्ये. तर अजून आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं आहे. आमच्या गावचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे हायकोर्टाचे न्यायालय आहे तिकडचे काम करणारे आमचे ॲडव्होकेट प्रसाद जयवंत पाटील आमच्या तारापूरचे हे ॲडव्होकेट आहेत. मुंबई उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टामध्ये काम करतात. त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं. बघा कशा पद्धतीने सर्वात मोठी पोचपावती आम्हाला आज मिळाली. आमचे उद्घाटक असणारे आदरणीय पंकजजी लोकमतचे जिल्हास्तरीय काम करणारे आमचे लोकमतचे लाडके वृत्तांक ज्याने लोकमत पेपर आपल्या लेखणीतून घराघरात पोहोचवलं. त्यांचं वाक्यरचना त्याची लिहिण्याची लेखणी आणि बघता बघता पुढच्या वर्षीचं सेकंड प्राईज किती असो हे माझ्याकडून मिळेल असं सुंदर कार्ट आणि आमच्यासमोर ठेवलं आहे. म्हणजे आमच्या खेळाडूंचं जास्त मधुर्य वाढवलं. चला आमच्या यतीन भाऊचे काका पंढरीनाथ जाधव लाल दरवाजा आपण कृपया मंचावरती या. आम्हाला सन्मानित करायचं. या पंढरीनाथ जाधव साहेब या. काय हो या काकांचं मॅचसाठी बघा जेवढं प्रेम करा तेवढं कमीच. आणि अतुल यांना विनंती करतो की काकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. काका या मंचावरती थोडंसं त्यांना हात लावा कारण आपल्या पायऱ्या जरा मजबूत आहेत तरी पण आपण प्रयत्न करा. आणि ह्यांचं नेहमीच मग आमच्या RPL असो कोणत्या देखील मॅच असो सातत्यपूर्ण प्रेम ह्यांनी क्रिकेटवर केलं आहे आणि हाच आशीर्वाद काका आमचा तुमच्यापर्यंत. यतीन जाधव यांना माफ करा अतुल जाधव यांना विनंती करतो की त्यांना पुष्प घेऊन सन्मानित करायचं आहे. काका या तुम्ही आलात इकडे आणि असंच प्रेम 3 दिवस आमच्यावर ठेवा. तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग आमचं मनापासून आभार मानते. चेंज ऑफ पेसचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या रिझनला जातोय. इथे चेंडू सीमा पलीकडे 4 धावा बघायला मिळतात. मिड विकेटचा खेळ जाते. ओखो इथे बाकी क्षेत्रक्षण थोडंसं खराब होतं. चेंडू त्याच्या हातात राहिला नाही. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतोय तो विदितच्या नावावरनं. विदितने शेवटचं षटक ॲब्सोल्युटली गुड हाताळलं. खरोखरच ही तरुण वर्ग जेव्हा तुम्हाला बघायला मिळतील मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळाल तेव्हा तुमचा अनुभव पणाला बघायला मिळेल. आणि या 4 धावांशी जर विचार केला तर फरक धावसंख्या होती ती 14. या षटकाला शेवटचा चेंडू सुरुवात चांगली केली होती पण त्यानंतर बाकी वाईट टाकलाय. थोडंसं 2 कंटिन्यू वाईट बघायला मिळाले आणि थोडंसं महागडा चला चेंडू मध्ये टाकू नका प्लीज. 14 धावा फलकावर लागल्यात. पहिला सामना बघायला मिळतो. 77 धावा विजयासाठी करायचे आहेत MK ब्रदर्सला. इथे बाकी चेंडू खूप चांगला रीड केला. चेंडू ऑफ्टनच्या बाहेर निघून गेला आणि तो वाईट घोषित केलं. कारण म्हटलं की हे जे फलंदाज जे आहेत ना यांच्याकडून जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण तारापूरचा दर्जा आणि क्लास आणि ज्या पहिले खेळीमेळी वातावरणात मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचं काम केलं आहे. आणि ही मंडळी त्या काळात लहान मुलं होती. ही आमची स्पर्धा बघायची निलेश फायटरची. वाटता बॉलिंग मी म्हटलं ना की इथे चेंडू पडल्यानंतर 120 पडले की 5
अजून वेग मिळतोय. इथे चेंडू स्किड होतोय. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 15 धावा या फलकावर लागला. 77 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. चला, साहिल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 5 रन केलं. चांगली क्षमता आहे साहिलकडे गोलंदाजी करण्याची. हा कांबोडा गावचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. निश्चित साहिल जवणे मॅन फ्रॉम कांबोडा. आपण बघितलं याच गावातल्या याच मैदानावर प्रॅक्टिस करतो. आपल्या घरेलू मैदानावर आज कशा पद्धतीने पायर बघायचं आहे. 77 धावा डिफेंड करायचे आहेत. एक गडी तंबूत परतला आणि बाद झाला तो दीपक नावाचा खेळाडू. महेश आणि विदित माफ करा मेनूला आणलाय. मेनू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 77 धावा विजयासाठी करायचे. 14 धावा या बाकी फलकावर लागल्या गेल्यात. बॅकफुटला गेलाय. चेंडूला कट केलाय. सरळ चेंडू जातोय डीप कव्हरच्या रिझनला. गुड फिल्डिंग. एका धावाने धावा बघा काय फिल्डिंग सेटलमेंट केलं. मला वाटतं तिकडे मीन बोरा स्वतः आहेत. अप्रतिम सामना तुम्हाला बघायला मिळतोय. खरोखरच एक चालू बाजूने असणारं. निश्चित दत्तानींचं जेवढं आम्ही कौतुक करावं आदरणीय दत्तानी साहेबांचं की हे मैदान त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. स्वतःची मालकी जागा असताना देखील मुलांच्या खेळा विकासासाठी दिल्या. जिथपर्यंत जागा रिकामी आहे तिथपर्यंत दिली जाईल. ऑफसेटिक एक्स्ट्रा कव्हर राहायच्या चेंडूवर जातो सीमा पलीकडे. 4 धावा खानखानी डे ऑफ द शॉट. आजच्या दिवसातला पहिला मैदानी शॉट तुम्हाला बघायला मिळतोय. आणि तो देखील विदित नावाच्या फलंदाजाकडनं ज्याला शेवटचं षटक टाकायला दिलं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि मोक्याच्या क्षणी 1 डाऊन म्हणून फलंदाज पाठवलं आणि खूप चांगल्या पैकी फलंदाजी करताना विदितला आपण बघत आहात. इथे धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होती 20 धावा फलकावर लागल्यात. एक चांगली भागीदारी तिसऱ्या गड्याची बघायला मिळते. पहिला गडी तंबूत गेल्यानंतर एक मोठी जबाबदारी होती. 77 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा एकदा मीन शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अगोदरच विचार केला होता. शफल खेळो. इथे बाकी जोरदार आपल्याने गाडी बाद. चला मैदानात पाणी घेऊन जा. त्यांच्या डोळ्यावर चेंडू आदळलाय. पाणी घेऊन जायचं जरा लवकरात लवकर. काय क्षेत्ररक्षण केलं. विकेट किपरचं मी कौतुक करेल. आणि मोठा गाडी तंबूत बाद होतोय महेश नावाचा खेळाडू. बरोबर. DJ परेश माळीचं अप्रतिम गीत तुमच्याकडनं बघायला मिळालं. हे समालोचन करताना अशी गाणी ऐकली ती गाणी कोणाची काय हे ॲक्च्युली आपल्या फील्डमध्ये बसलं जातं. असं काय नसतं की आपण खूप चांगलं बोलतो पण तुम्ही सातत्यपूर्ण काम केलं. एखाद्या ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल त्याचा स्टेरिंगवर हात बसतो. एखादा वडेवाला जर चांगले वडे काढते तेव्हा त्या भाजणीवर त्याचा हात बसतो. तशा पद्धतीचं काम बघायला मिळते. आता बघ एक मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते गौरव. थोडाच काळ खेळला पण क्रिकेटमध्ये छाप सोडून गेलाय. आता गरज आहे मोठा गडी तंबूत परतलाय. आयकॉन खेळाडू महेश हा धावचीत झाला. 77 धावा विजयासाठी हव्या असताना आपण मैदानाच्या आतमध्ये विचार केला. पहिला सामना बघतोय MS11 वर्सेस MK ब्रदर्स. 2 गडी तंबूत परतलेत. पुन्हा मीन नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी विदितचं मी कौतुक ज्या पद्धतीने विदित फलंदाजी करतोय. ओहो इथे बाकी गुंडला स्पॉटवर रायझिंग डिनवर ॲनेट डोनाल्डची आठवण होते. ज्या पद्धतीने बंदी घातली होती आणि बंदी घातल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघाला मग तिथून पोलाक ॲनेट डोनाल्ड ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा काय रॅपिड गोलंदाज अशा पद्धतीने उसळी मारा बघायला मिळतोय. आणि इथे गोलंदाजी कशी करावी हे गोलंदाजाचा वाव असायला पाहिजे. पुन्हा एकदा मीन खूप चांगला पाहिजे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे कॉटन बॉलचा चान. गोलंदाज स्वतः जातोय आणि इकडे अप्रतिम झेल घेतला जातोय आणि बघता बघता विदित नावाच्या खेळाडूची इनिंग संपते. पुढे सरसावले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होतोय. बॅटच्या वरती लागतोय आणि सरळ चेंडू जातो कॉटन बॉलच्या दिशेने. इथे बाकी गडी बाद होते. तिसरा
धन्यवाद डीजे. जेव्हा आपले संतोष दादूच येते तेव्हा तर आहे तुझं लालूला हे गाणं फिट करा, कारण या गाण्यानेच त्यांना खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख देण्याने बघता बघता असंख्य लग्न आणि असंख्य गणपती गरबे पूजा ज्यांनी नाव केलं ते बघायला मिळत आहे. खरोखरच एक दिलदार व्यक्तिमत्व असणारा हा गायक आज आपल्या भेटीला येतो आणि विशेषतः तारापूरकरावर त्याचं खूप वेगळं प्रेम आहे आणि तारापूर वासियांचं देखील त्याच्यावर वेगळं प्रेम आहे ते बघायला मिळते. आता बाकी बघायला मिळते आतिश जादू नावाने याला ओळखलं जाते. जादू म्हटलं की आपला तो निश्चित ऋतिक रोशनचा पिक्चर बघायला मिळतो कहो ना प्यार है. ह्या पिक्चरमध्ये आपला जादू आपण पाहिलाय. बघूया तो जिल्ह्यास मैदानामध्ये येईल का. तशा पद्धतीचा हा जादू नावाने ओळखला जातो. का जादू सांगतात हे नंतर आपल्याला कळेलच. आणि बघा ऊन पण निघालाय ते ही जादू बघायला मिळेल. कारण खऱ्या अर्थाने जादू ही तुम्हाला करावीच लागेल. का 3 गडी तंबूत ढाडत अतिशय उत्कृष्ट मारा परफेक्ट लाईन लेंथ गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती मीन नावाच्या गोलंदाजाची. या षटकाचा शेवटचा चेंडू चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकात 14 धावला. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू 3 पॉईंट कव्हर शॉर्ट मिड ऑफ हे खेळाडू तुम्हाला ऑफ साईडला पाहायला मिळतात. याला राऊंड विकेट मारा. खराब चेंडू परंतु इथे झेल सोडलाय. ओहो अजून काय हवं आहे. आज बाकी संकट तुझं संकट तुमच्या पाठीचे सामनाचा पराभूत झाले तर संध्याकाळपर्यंत विचार कोणाचा ज्याने हा झेल सोडलाय हा साहिल नावाच्या खेळाडूने. कारण खराब चेंडूमध्ये एक मोठा मोका डावखुऱ्या फलंदाज तुम्ही मोका दिलाय आणि हे जीवदान किती महागात पडते. येणारा वेळ सांगेल. षटकर संपली 2 म्हणजे पॉवर प्लेची षटकर संपल्याने फरक धावसंख्या लागला ती 21 म्हणजे या षटकात फक्त 6 धावा दिल्या. तनिषाने झेल सोडला. एक सोपा झेल होता. कमरेवर हात देऊन विचार करतोय उन्हामध्ये टेन्शन घ्यायचं की मंदार करायचं. पण यष्टीने सांगितलं की बाबा काय नाही नवोदित खेळाडू तुम्ही आहात कारण सुरुवात आहे तुमच्याकडनं. आणि बघायला मिळते 2 षटकं आणि 21 धावा आहेत. आता काहीतरी मोतीलाल कानमंत्र देताना जाहीर संघाचं सततपूर्ण प्रायोजित्व स्वीकारलं. अंडरामध्ये दीपक 11 या संघाचं प्रायोजित्व त्यांनी स्वीकारलं आहे. आणि आज बाकी आपल्या गावातून पहिल्या प्रीमियर लीगमध्ये आज खेळाडू हातभार देताना काहीतरी सांगत असताना आता बाकी गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं आहे. अक्षय जो सलामीला आला तो पहिला चेंडूवर बाद झाला तो अक्षय तुम्हाला बघायला मिळतोय. पण या भागात जर आपण विचार केला अक्षय टायगर अभी भी जिंदा है. बघूया टायगर अभी भी जिंदा या स्पर्धेमध्ये कशा धावा काढतात काय खेळी त्यांची आज देखील आठवते आम्हाला. उस्मान पटेलच्या संघाविरुद्ध जेव्हा सनसुरा युवा चषक 2 लाखाचं पहिल्यांदा PDTच्या मैदानात मॅच झाली होती 103 धावा ठोकल्या होता. तिथे बाकी एकच खराब षटक टाकलं आमच्या अनिल बाणेनी. मला वाटतं 22 धावाचं षटक टाकलं म्हणून ते 103 बघायला मिळाला. पण आमचा निलेश फायटर संघ देखील फक्त 6 धावाने पराभूत झाला होता. मला वाटतं 97 धावा पण केल्या होत्या आणि 3 षटकात 52 धावा प्रीतम बारी आणि अक्षय यांच्याकडनं बघायला मिळाल्या होत्या. आज खऱ्या आपण व्यासपीठावर बघत आहात 26 जानेवारी ISPL सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने डहाणू तालुक्यातल्या वरोर गावाचा सुपुत्र आपल्या प्रज्योत अंबिरे नावाचा खेळाडू बघायला मिळतो. पण त्याच्या काकाचं नाव देखील तेवढंच घ्यायला पाहिजे प्रज्योत. कारण ज्या खेळाडूने असंख्य लेदरमध्ये मोठमोठं नाव केलं त्यांच्या काकाचं मनापासून कौतुक. डावखुरा गोलंदाज त्याला जेव्हा विचारते की माझ्या काकापासूनच मी शिकलोय असं सांगतोय. काय आउटस्विंग इनस्विंग गोलंदाजी टाकताना बाहेरचे दौरे देखील केलेत. आणि आज प्रत्येक संघाला हवा असा वाटणारा ISPLचा मोठा खेळाडू डहाणू तालुक्यातून आपल्याला बघायला मिळतो. आणि एकमेव खेळाडू या भागातला यावर्षी सिलेक्ट झालाय. गतवर्षी पहिलं पर्व खेळलाय तो प्रीतम बारी. आता बाकी मेवणा भाऊजी संघ इथे बघायला मिळतोय कशा पद्धतीने खेळ होईल. डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूवर ज्याला जीवदान मिळालं आतिश. गुड बॉलिंग परफेक्ट लाईन लेथ. इथे जे झालं तर तुम्ही पाहिलं ना ते 1987-90 दशकातला पवनसुत नवलीचा लक्ष्मण LP याला आपण बघितलं असेल. त्यावेळेला MRIचा चेंडू असायचा. अशाच प्रकारची गोलंदाजी त्यावेळेला LP म्हणजे लक्ष्मण पाटीला करायचं. बघा आज इथे असंख्य उजळ्या आठवणीला पाहायला मिळतोय. खूप चांगला पैकी गोलंदाजी यष्टीला चिकटून महेश तुम्हाला बघायला मिळते. अतिशय पंचगिरी थर्ड मॅनला तुम्हाला मोतीलाल शहा बघायला मिळतो. फाईन लेगला तुम्हाला बघायला मिळतो. शॉर्ट फाईन लेगला तनिष फुलटच चेंडू टटवलाय सरळ जातो आउट ऑफ द पार्क पाहायला मिळतोय का. आणि इथे खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. एका हाताने कॅच घेतला नाव सांगायचं गॉगल मिळेल कुणाल या. एका हाताने कॅच घेतला की गॉगल बक्षीस केलंय आपण. गॉगल आलेत का पाटील चष्म्याचे बघा या कुणालजी. आणि कॅमेरामन जरा 1 मिनिट थांबा. चेंडू थांबा पहिला गॉगल जातोय या कुणालजी या. पण निश्चितच पहिलं गॉगल दिलं जात आहे पाटील चष्मेवाल्याकडनं. वेल डन कुणाल तुम्ही तयारीचं झालं बघा. शॉर्ट पॅन्ट टी-शर्ट घालून झेल घ्यायचं आणि आज बाकी मला गॉगल आणायचे. या कुणालजी यतीन जाधव यांना विनंती करतो की ते गॉगल आपण त्याच्यापर्यंत पोचवायचं आहे. ओके भाऊजी गोलंदाजी करतात पण मेवणा बाकी भाऊजीवर हावी होताना पाहायला मिळतोय.
चला गणेश टामोरे आणि संतोष किणी यांचं देखील स्वागत केलं. हा अप्रतिम चौकार पुन्हा एकदा बघायला मिळतो. बॅक टू बॅक षटकार आणि चौकार बघायला या मंचावरती गणेश टामोरे आणि संतोष किणी या मंचावरती या. प्रत्येक तुम्ही गावकरी आहात, तुमचा सहभाग हा आमच्यासाठी खूप महत्त्वाची भाग आहे. तुमचा येणारा सपोर्ट आणि जेवणाची सोय आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. फरका धावसंख्या लागली ती 31. 77 धावा विजयासाठी करायचे आहेत. बघा जीवदान किती महागात पडलं. 0 धावसंख्येचं जीवदान गेलं आणि त्यानंतर बाकी महागात पडतं जीवदान. एके बाकी सन्मानित केलं जाते. आमची ग्रामस्थ आहेत त्यांना ओहो हो काय फ्लो बघायला मिळतोय. झाडावरचा काटेरी फणस कसा तोडायचा आणि शॉर्ट ऑफ रेंज चेंडू कसा फेकायचा इथे बाकी फलंदाजी बघायला मिळते. गुड बॅटिंग. डोंगरावर हाई घरू आई तुझा लालुल्या डोंगरावर हाई घरू आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू. यस येणाऱ्या काळामध्ये हे गीत तुम्हाला ऐकावं. ह्या गाण्याचे गायक दादूस संतोष हे आपल्याला पाहायला मिळतील. चला हा गॉगल दिला जातो. ज्याने पहिला झेल घेतलाय ते म्हणजे काय नाव सांगितलं कुणाल ना कुणाल नावाचं बघा जोरदार टाळ्या झालं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली अशी टुर्नामेंट बघायला मिळते. एका हाताने कॅच दिल्यानंतर पाटील चष्मेवाला यांच्याकडनं गॉगल जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक ऐतिहासिक वारसा एक तुम्हाला मोठं नाव बघायला मिळते. ओहो काय जादू बघायला मिळते. जादू नावाच्या फलंदाजाकडनं बघा सूर्यप्रकाश चक्क झालं ऊन आलं आणि ही जादू बघायला मिळते. कहो ना प्यार मध्ये आपण ऋतिक रोशन कडनं पाहिली होती. आज बाकी भाऊजींची काय माझ्या बहिणीला त्रास देतो का घरामध्ये त्याचं पुरेपूर वसपा काढताना. आहा क्या जादू चल रहा है. पुन्हा बाकी चेंडू ट्रॅव्हल केला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे फील्ड करेपर्यंत एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 44. तर 77 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 3 षटकं आणि 44 धावा. अप्रतिम अशी धागेदारी. चला घाई करायची. 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चव्वेचाळीस धावा झाल्यात. 3 षटकं. बघा बक्षीस अजून वाढली जातील. कॅश प्राइज देखील होणार आहे याची लक्षात ठेवा प्रेक्षकांनी बघा. आणि संध्याकाळी दादूस त्याची झलक दाखवतात. आई तुझं लालूला मोठमोठे सेलिब्रिटी तुम्हाला मागील 3 दिवसांनी बघायला मिळतील. तुला वेळ लढवतात. जरा घाई करा प्लीज. चला पराग भावना देखील मोह आवरत नाही. 40+ खेळणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत जिम जॉईन करतील. चांगलं प्रॅक्टिस करतील आणि घरामध्ये लवकर जेवणानंतर घरातल्या आजूबाजूला अंडरआर्म देखील खेळून प्रॅक्टिस करतील. बघा कशी चेतना निर्माण केलं जाते. चला बाकी आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तो मेनू नावाचा गोलंदाज ज्याने दुसरं षटक चांगलं हाताळलं होतं. आता पुन्हा तिसरं षटक हाताळलं. काय जादू चाललाय हो. हा एका हातात कॅच घ्या गॉगल मिळवा. नंतर बक्षिसं वाढत जातील. प्रेक्षक जसे येतील तसं बक्षिसं वाढतील. पुन्हा त्याच चेंडूकडे गेला आणि इथे बाकी त्याला फसवलाय. पण त्याच्या अगोदर चेकबुक रिकामी दिला आणि चेकबुक भरून गेला. जादू काफी जादूसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आक्रमक खेळी. 2 षटकार 3 षटकार 1 चौकार. 24 धावाची आक्रमक खेळी आपल्या संघासाठी खेळलाय. काय महेश खुश असेल आयकॉन खेळाडू. मी धावबाद इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतंय. चला आपण बघत आहात दादूस यांचा आवाज आता ऐकणार आहात. संध्याकाळी आपल्या समोर येतीलच. दादूजी निश्चित बोला तुम्ही. हॅलो बोला ना की मी येतोय तारापूर प्रीमियर लीग बघण्यासाठी. नमस्कार. मी सगळ्यांचा लाडका गायक बिग बॉस फेम दादूस. मी आज तुमच्या सगळ्यांच्या भेटीला तारापूरच्या या भव्य क्रिकेट सोहळ्यासाठी येतोय. नक्की भेटूया. थँक्यू थँक्यू सर. वेलकम मोस्ट वेलकम. बघा आपले सर्वांचे लाडके गायक दादूजी संध्याकाळी 4:30 वाजता आपल्याकडे येणार आहेत. बघा असा आगळा वेगळा चेहरा बघायला मिळत आहे आणि ज्यांच्या असंख्य गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र रिझवलं. देशापलीकडे जाऊन त्यांनी नाव गाजवलं आणि तारापूरचं आणि तारापूरवासियांचं एक वेगळं नातं बघायला मिळतंय.
फलका धावसंख्या लागल्याची टोटली 44, 48 धावा, 44 44 धावा. आता बाकी नवीन फलंदाज आलाय तो विक्की नावाचा फलंदाज. चला संदेश राऊत ग्रामपंचायत सदस्य आपण या मंचावरती प्लीज. आमचे ग्रामपंचायत सदस्य संदेश राऊत या. लोकांनी भरभरून प्रेम केलं. ग्रामपंचायत तुम्ही उभी राहिल्यानंतर आम्हाला संदेश भाऊ हवाच असं केल्यानंतर आज तुम्ही बघायला हे प्रेम तुम्ही दाखवताना खूप आनंद वाटतो. मग सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी सभासद हा प्रेम बघायला मिळतो. राजकारण हे समाजकारण आपण घडवतो कारण गावातल्या मुलांना एक वेगळा ट्रॅक उभा करण्याचं आपण काम करत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 44 धावा झाल्या. 44 धावामध्ये इथे बघा 3 गडी तंबूत परतलेत म्हणून सामना बरोबर झाला तर काय आहे. संदेश राऊत माजी सदस्य यांना बाकी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं. एक आठवण मेमोरीज तुम्हाला बघायला मिळतात. या साहेब तुम्ही वेळात वेळ काढून हे तारापूर क्रिकेट प्रेमी बघण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचा अनेक धन्यवाद. ओ गुड बॉलिंग, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. फुल टच चेंडू अक्रॉस खेळायला गेले, संपर्क काय होत नाहीये. वे द बॉडी म्हणजे बॅटीला लागून पुन्हा चेंडूवर आपल्या बॉडीवर आदळला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. 4थं षटक मारत असताना 44 धाव फलकावर 77 7 षटकामध्ये. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो मिनू. ऑफसाईड ऑफ टर्म परफेक्ट गोलंदाजी सुंदर पद्धतीने क्लिविंग करताना खरोखर या गोलंदाजाचे मनापासून कौतुक करेल. त्याच्या समोरच्या षटकामध्ये धावा जातात पण हा गोलंदाज आज क्रिकेट कमी करतोय. आणि आता गरज आहे की तुम्हाला एखादा इकॉनॉमिकल ओव्हर टाकावं लागेल कारण 77 धावा 7 षटकाचा सामन्याचा विचार करायला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या पटलावर जर विचार केला तर ही मोठी प्रीमियर लीग पहिली 7 षटकाची होताना आपण बघितल्यात. आता म्हणजे बऱ्याच प्रीमियर झाल्या 6 षटकाच्या 4 षटकाचा. पण इथे जर बाकी विचार केला तर गोलंदाजाला वाव फलंदाज चांगली फलंदाजी मिळायला पाहिजे. आणि ज्या ज्या खेळाडूंनी इथे सहभाग घेतला त्या प्रत्येकानं खेळायला मिळावं ही इच्छा प्रत्येक खेळाडूची होती. ती पूर्ण करताना आपण तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष पहिलं पाहतात. मेनू घाई करा गोलंदाज, घाई करा. 5 मॅच आपल्याला खेळायच्या 45 मिनिटं जी डिले झालेत ती भरवण्याचं काम हे तुमच्याकडे म्हटलं ना मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून आपणच एक वेळ भरून काढू शकतो. पुन्हा एकदा मेनू खूप चांगली गोलंदाजी आता आपण हाताळलाय. ओहो हो हो, ज्या फटक्यासाठी ज्याला ओळखलं जायचं काम आला बँकेत घेतलं गेलं, काम आला आज या संघात घेतलं गेलं. पेठण शॉट बघायला मिळतो आणि याच पॅटर्नवर तुम्हाला गोठणपणा बघायचं आणि पेठण शॉट पाहायचं अशा पद्धतीचं बघायला. बोईसर जायचं असेल तर कुरगाव टाकलं की गोठणपणा बघायला मिळतोय आणि पेठण शॉट बघायचं असेल तर या मैदानावर यायचं आणि बघायला मिळतं. गुड बॅटिंग आणि 50 धावा फलकावर लागल्या जात आहेत. अजून देखील 27 धावाची आवश्यकता. अतिशय सुंदर फलंदाजी गौरवच्या बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाला. काय क्लास दर्जेदार सरळ स्ट्रेट फटका साईड स्पिनच्या डोक्यावर कॉमेंटर बॉक्सच्या स्वागतासाठी आला. हो 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 हो, काय पूल केलाय. थोडासा छोटा प्लेन चेंडू आणि बघता बघता डिस्कोच्या डोक्यावरून कधी चेंडू निघून गेला हे गोलंदाजाला कळलं नाही. आणि बघता बघता धावसंख्या होते 56 56 धावा या फलकावर लागल्या जातात. धाव्या फलकावर झाला गेला. अतिशय सुंदर फल. आणि मी सुरुवातीला सांगितलं की ह्या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे. तरी क्रिकेटपासून प्रॅक्टिस नसेल, लांब असेल, शेवटी सर्व्हिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला संसार चालवायचा असेल तर कामधंदा करावा लागेलच. पण त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही क्रिकेट खेळा आणि ॲब्सोल्युटली गुड बॅटर म्हणून जेव्हा जेव्हा त्याचं नाव घेतलं तेव्हा गौरवचं मी मनापासून कौतुक करतोय. ओहो हो हो, काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. चेंडू मला वाटते फुटबॉल प्रमाणे दिसत असेल. रात्रीच्या अंदामध्ये असं म्हणतात की घुबडाला चेंडू खूप बघायला मिळते पण इथे बघताना बाकी अप्रतिम हॅट्रिक षटकार तुम्हाला बघायला मिळते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे या फलंदाजीसाठी. काय उपयुक्त अशी फलंदाजी बघायला मिळते. पहिला षटकार मारला सरळ तो म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये, दुसरा मारला डी स्क्वेअर लेगला, तिसरा खेचला इथं लॉंगॉनच्या डोक्यावरनं आणि या 6 धावांची विचार केला धावसंख्या होती ती. चला या, चला आमचे दिलीप तामोरे भाऊ या आणि तुळशीदास तामोरे भाऊ या. तुमचं देखील इथे मनावर आम्ही मनापासून स्वागत करतो. असंच प्रेम ठेवा. आणि मला वाटते तुळशीदास पागधरे साहेब या तुम्ही देखील आणि सलीम गोवंडी साहेब हे आमचा सत्कार करतील. तुम्ही देखील या. एका हाताने कॅच पकडा आणि गॉगल तुम्ही देखील मिळवा कारण ही सुवर्ण. नंतर कॅश प्राईज देखील सांगता येत नाही कारण बक्षीस वाढत जाणार. इथे खूप काय जशी प्रेक्षकांची गर्दी तशी बक्षीस बघायला मिळेल. ओ दादू येणार आहे स्वतः नवीन गाणं आणि नवीन जी गाणे ते देखील गाणं तुम्हाला गाऊन देखणार आहे. संध्याकाळी धूप या मैदानावर यायचं आहे कारण महाराष्ट्राचे लाडके गायक. चला आपण बघत आहात दादूस यांचं आगमन संध्याकाळी 4:30 वाजता होईल. तारापूर वासियांचं तारापूर त्यांचं तारापूर असलेलं प्रेम तुम्हाला बघायला मिळणार आहे.
आणि स्वतः आल्यानंतर गाणे देखील गाणार आहे. एक वेगळा आगळा पराक्रम, मोठमोठे सेलिब्रिटी या स्पर्धेमधून आज तुम्हाला बघायला मिळते. गौरवच्या बॅटिंगचा गौरव केला जात आहे. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग पुन्हा बघायला मिळते. गोलंदाज फुट चेंडू टटवला, स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, खणखणीत चौकार. काय फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते विक्की आणि एका साईडला गौरव यांची. चला 15 चेंडू 10 धावाची आवश्यकता, 67 धावा विजय. बिग बॉस फेम आणि सर्वांचे आवडते गायक दादू संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या भेटीला आपल्या क्रिकेट प्रीमियर लीगला बघण्यासाठी खास येत आहेत. आवर्जून तारापूरकरांना विनंती आहे की रिचा परिसरात, तारापूर नव्हे तर परिसरातल्या लोकांनी देखील या आणि दादूच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ओ हलक्यापणे खेळून काढलाय, धावबाचा चान्स, 7वा गडी बघायला मिळो. हो इथे मोठा गडी तंबूत बाद झालाय तो गौरव. काय मॅचला कणाटी मिळेल का? 7 गडी तंबूत पडत, 10 धावाची आवश्यकता. एका सुस्थितीत असताना विकेट फेकली गेली, गरज नव्हती कारण ह्यानंतर देखील अजून 14 चेंडू बाकी होते. बघा कशा पद्धतीने सामना टर्न होते सांगता येत नाहीये. ॲब्सोल्युटली गुड फायटिंग वर्क्स इथे बघायला मिळते. आणि मी म्हटलं की मोतीला जिथपर्यंत मैदानात तिथपर्यंत स्पिरिट निर्माण करेल, चेतावणी निर्माण करेल आणि गेलेला सामना जिंकण्याची ताकद ही आपण बघत आहात. चला आपण बघत आहोत, मीटिंग कमी करा चला प्लीज प्लीज. बॅट्समन हॅट्रिकचा चान्स नाही आहे, विकेट हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक म्हणजे रनआउट मिळालाय. काय सुंदर गोलंदाजी हाताळले गेलाय. मॅचला कणाटी मिळेल का? कारण 7 गडी तंबूत परतलेत. चेतन मोहिते नावाचा गोलंदाज तुम्हाला बघितलाय. चेतन मोहितेकडे क्षमता आहे, पण आहे कारण बघितलं आपण जेव्हा जेव्हा त्याच्या RPL होत आहेत, रोहिदास समाजाच्या मॅचेस होत आहेत, तेव्हा तेव्हा 10 काढण्याचं काम केलं. 10 धावाची आवश्यकता, 14 चेंडू 10 धावा, 3 विकेट हातामध्ये आहेत. आणि यानंतर बाकी तुम्हाला मोठा मॅच बघा. रेड चिफ आणि एका साईडला माजिद फायटर, लेजंड क्रिकेटर नियाज मासगावकर, ज्याने खऱ्या अर्थाने तारापूर भागातला मोठा खेळाडू आपण बघितलेत. ओ गुड बॉलिंग, परफेक्ट लाईन अँड लेंथ. पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू धावबाद, 5वा चेंडू डॉट टाकलाय. आणि अजून देखील धावा हव्यात. त्या 67 धावा ह्या फलकावर लागल्यात. आपण बघितलं असेल की 77 धावाचं टार्गेट दिलंय, ते म्हणजे निश्चितच MK ब्रदर्स संघाला. ओहो काय कन्वर्ट केलाय, बघता बघता हवेत कुसा फुगा सोडायचा तशा पद्धतीने पायावरचा चेंडू धाडला सीमा पलीकडे, 6 धावा. वाटते
चला 12 चेंडू आणि आता बाकी तुम्हाला धावा काय 4 धावाची आवश्यकता. विजयासाठी सर्वात मी कौतुकाची बाब म्हणजे गौरवने केलेली फलंदाजी ॲब्सोल्युटली गुड. तेवढीच चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली ती म्हणजे निश्चितच विकी ह्याचं देखील कोणाकोण जादू नावाने प्रत्येकाला ओळखलं आणि आपली जादू सोडली. आतिश नावाचा खेळाडू कहोना प्यार है ऋतिक रोशनचं पिक्चर आपण बघितलं असेल आणि पंजाबची ती मालकीण तिचे केले त्या पिक्चरमधलं काम हे कोण ओळखू शकत नाही आहे. प्रीती झिंटा इथे चेंडू सरळ चिटवला इथे आणि अशा पद्धतीने पहिला सामना विजयी होतो. एमक्रे ब्रदर्स संघ 3 गडाने सामना विजयी झाला. आणि बघूया सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कोणाला दिलं जाईल. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कोणाला दिले जाईल. चला आपण बघत आहात पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजे गौरव